सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं आरोग्य बिघडू शकतं, त्यामुळे तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर तुम्हाला अपचन आणि कफ यांसारख्या विकारांचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा अत्यंत उत्साहाने भरलेला राहील. कौटुंबिक जीवनामध्ये आपापसामध्ये सामंजस्य कायम राहील, परंतु कामाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती अधिक असतील. जर तुम्ही कुठलीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या व्यावसायिक कामांवरती पूर्ण लक्ष द्यावं लागेल, तरच तुमची कामं तुम्हाला पूर्ण होताना दिसतील. वादविवाद आज अचानक तुम्हाला नुकसान पोहोचवतील, त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जास्त गुंतून राहू नका. तुम्हाला आज तुमचे वडील आणि पितृपक्षाकडनं काही सहकार्य मिळत असल्याचं दिसून येत आहे. जर आज तुम्ही योजना आखून काम केलं तर त्यात तुम्हाला भरपूर यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक बाबतीमध्ये आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमच्या कुटुंबामध्ये मित्र आणि नातेवाईकांचं आगमन होऊ शकतं, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त राहतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की कामामध्ये व्यस्त असूनही तुम्ही तुमच्या प्रेमजीवनासाठी आज वेळ काढू शकाल. यामुळे तुमचा जीवनसाथीदार तुमच्यावरती फार आनंदी राहील. चिकाटी, संयम आणि कठोर परिश्रमानं तुम्ही तुमचं ध्येय गाठण्यात यशस्वी व्हाल. ज्या लोकांच्या कुटुंबामध्ये काही काळापासून मतभेद सुरू आहेत, त्यांच्या नात्यामध्ये आज सुधारणा होताना दिसेल. विद्यार्थ्यांना आज अधिक मेहनत करण्याची गरज आहे. सामाजिक आणि राजकीय कामांमध्ये आज तुमची रुची वाढताना दिसेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कार्यक्षेत्रातील वातावरण हे तुमच्यासाठी खूपच सुखद राहील. तुम्हाला अधिकाऱ्यांचं संपूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही बनवलेल्या धोरणांवरती लोक काम करत असल्याचं पाहून तुम्हालाही खर्च करण्याची इच्छा होईल. आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. कुटुंबामध्ये एखाद्या शुभ कार्यक्रमावरती चर्चा होऊ शकते. आज तुम्हालाही काही बाबतीत तुमच्या वडिलांच्या सल्ल्याची गरज पडेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना आज पैशांची कमतरता जाणवू शकते. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की काही लोक आज आर्थिक प्रगतीसाठी नवीन गुंतवणुकीची योजना बनवू शकतात. या योजनेमुळे त्यांना भविष्यामध्ये चांगला लाभ मिळेल. आज काही लोक आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहतील. देवी सरस्वतीची पूजा करणं हे तुमच्यासाठी शुभ राहील. कोणत्याही मुद्द्यावरून शेजाऱ्यांशी वाद घालणं तुम्हाला टाळावं लागेल. आज जवळच्या नातेवाईकांमध्ये चांगला समन्वय साधला जाईल. तुमच्या जीवनसाथीदाराचं आवश्यक सहकार्य तुम्हाला मिळू शकतं. काही कठीण कामं देखील आज तुमची पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवण्याची देखील संधी मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मान सन्मान आणि काही प्रभावानं कामं मिळवू शकाल. अनेक दिवसांपासून अडकलेली तुमची कामं किंवा गुंतागुंतीची प्रकरणं आज मार्गी लागतील. तुम्हाला आज डोळे आणि पोटाशी संबंधित काही गोष्टींचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुमचं एखादं महत्त्वाचं काम अडकू शकतं. मात्र तुम्हाला आज गोष्टी वेळेवरती करण्याची गरज आहे. वेळ वाया घालवू नका. जर तुम्ही वेळेवरती कामं केली तर तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीदारासाठी काही भेटवस्तू खरेदी करू शकता. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. यामुळे तुमचा दिवस खूप चांगला जाईल आणि तुमच्या मनामध्ये शांततेची भावना राहील. कौटुंबिक जीवनामध्ये तुमच्या जोडीदारासोबत सहकार्य आणि समन्वय कायम राहील. मात्र आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल थोडेसे चिंतेमध्ये सापडू शकता. व्यापार आणि व्यवसायामध्ये तुम्ही समजूतदारपणे काम केल्यास तुम्हाला चांगले यश मिळेल. तुम्हाला तुमच्या वडिलांच्या सल्ल्याची आज गरज भासेल. तुम्ही आज तुमच्या कुठल्याही शेजाऱ्यांच्या वादामध्ये पडू नका. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुभव आणि व्यवस्थापनाच्या बाबतीत वाढीचा असेल. आज व्यवसायामध्ये तुमची ओळख वाढेल आणि तुमची एखादी नवीन डील देखील फायनल होऊ शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. तुमच्या अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेल्या कामांना पूर्ण करण्याची आता वेळ आली आहे. आर्थिक बाबतीमध्ये आजचा दिवस हा थोडासा खर्चिक राहील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशजींना लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुख आणि दुःख दोन्ही घेऊन येईल. मात्र तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आज तुम्ही कोणाच्या तरी सल्ल्यानं आणि तुमच्या समजूतदारपणानं तुमची काही अपूर्ण कामं पूर्ण करू शकता. तुम्ही ज्या कामांमध्ये आणि व्यवसायांच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. अनेक लोक आज मानसिकदृष्ट्या थोडेसे अस्वस्थ दिसतील. तुमचं प्रेमजीवन मजबूत होईल. तुमची मुलं आज तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी थोडासा त्रासदायक ठरू शकतो. कुटुंबामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात, परंतु तुम्ही त्या समस्यांकडे लक्षपूर्वक पहा आणि योग्य निर्णय घ्या. नाहीतर तुम्हाला अधिक अडचणींचा सामना करावा लागेल. तुमचा मान सन्मान आज संध्याकाळी वाढेल. पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. व्यापार आणि व्यवसायामध्ये तुम्ही केलेल्या कामांना विरोध होऊ शकतो, परंतु तुम्ही काळजी करू नका. उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेनं तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची भेट एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी होऊ शकते. ही भेट तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील काही गोष्टींबद्दल थोडेसे चिंतेमध्ये असाल. तुमचं घरगुती जीवन हे थोडंसं ताणतणावपूर्ण राहू शकतं. तुमची आर्थिक परिस्थिती देखील आज तुमच्या चिंतेचं कारण बनू शकते. चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्यापासून तुम्ही आज दूर राहावं. आज तुम्हाला फार विचारपूर्वक आणि समजूतदारपणे कुठलंही काम करावं लागेल. नाहीतर व्यवसायामध्ये कोणाशी तरी तुमचा वादविवाद होऊ शकतो. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये खूप हिंमत आणि चिकाटी दाखवावी लागेल. जर तुम्ही पूर्ण मेहनतीनं आणि धैर्यानं काम केलं तरच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळते. तुमचा आत्मविश्वास पाहून आज तुमचे विरोधक हरलेले दिसतील. मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या तुम्हाला ऐकायला मिळू शकतात, ज्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. आज तुम्ही धार्मिक कामांमध्ये सहभाग घेऊ शकता. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचं असेल तर त्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य.
तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.